हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल हा व्लॉग कोणता आहे. तर हा व्लॉग आहे रियांशच्या बोरं आणण्याचा आणि आमच्या हळदी कुंकूचा. तर रियांशचं पहिलं बोरं आणणं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल असं करायचं ठरलं आणि त्याच्याच डेकोरेशनची तयारी आम्ही सगळे मिळून करत होतो. तर बोरनान करण्यामागचं हेतू हे आहे की करी नावाचा राक्षस होता आणि त्याची वाईट नजर दृष्टी आपल्या बाळावर पडू नये म्हणून सगळ्यात आधी बोरनान हे बाळ श्रीकृष्णाचं केलं होतं. त्यानंतर सगळ्यांनी आपल्या बाळाचं हे बोरनान करायचं ठरवलं. याला शिशु संस्कार असे सुद्धा म्हणले जाते. 3 वर्षापर्यंत हा सोहळा केला जातो. म्हणजे मुलांना न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत तर हा सोहळा केला जातो, जेणेकरून घरी पण थोडं चांगलं वातावरण राहतं आणि मुलांना पण याची उत्सुकता राहते आणि ते पण आनंदी राहतात. याच्यासाठी आपण हा सोहळा केला पाहिजे. खरं तर ह्या रूढी परंपरा आपण जपल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातसुद्धा आनंदाचं वातावरण राहील आणि आपल्या मुलाबाळांनासुद्धा ते संस्कार लागतील. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काही कॅमेरा फोन वगैरे नव्हता, तर त्या मुमेंट्स काही कॅप्चर झाल्या नाहीत. पण आता रियांश किंवा पुढची पिढी आहे ती खूप लकी आहे की त्यांचं आम्ही मेमरीज कलेक्ट करतोय. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो बघून त्याला खूप छान वाटेल. तर आपण आपल्या घरातल्या मुलांचे सोहळा असं साजरा केले पाहिजे, जेणेकरून जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना लक्षात राहील. संक्रांतीचा सण आला आणि त्याच्यानंतर बायकांचं तर असतं की हळदी कुंकूचं, पण लहान मुलांचं असतं की बोरं आणण्याचं. मग एवढी उत्सुकता राहणार की म्हणजे सगळे बोरं आणणं झाल्यानंतर सगळं गोळा करायचं आणि मग मला हे चॉकलेट भेटलं, मला हे बिस्किट भेटलं. कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असे काही छोटे म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी नसायच्या, पण तेव्हा जस्ट पार्ले चॉकलेट मिळालं तरी खूप आनंद वाटायचा आणि त्या आनंदातच आमचं बालपण गेलं आहे. तर ही मी काढलेली रांगोळी आहे, कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही तिघींनी सुद्धा सेम साडी घातली होती चंद्रकोरची आणि छानपैकी तयार झालो. तोपर्यंत रियांश पण उठला होता. तर आमचा रियू झोपेतनं उठला होता आणि त्याला इथं आणून बसला. सगळ्यांना बघून तो थोडा घाबरल्यासारखं झालं होतं, पण तो खूप छान त्याने रिस्पॉन्स दिला, रडला नाही, एन्जॉय केलं त्याने पूर्ण फंक्शन. आम्हाला हीच भीती होती की तो रडेल वगैरे, पण तसं काही नाही झालं. त्याने खूप एन्जॉय केलं सोहळा आणि तो रडत नव्हता म्हणून आम्हाला पण करण्यामध्ये आनंद वाटला. त्यानंतर रियांशला मस्त ड्रेस घातला आणि त्याला सगळे दागिने घातलं, तर अक्षरशः तो श्रीकृष्णाचं रूप दिसत होता. खूप क्यूट दिसत होता रियांश.
रियांशचं फंक्शन झाल्यानंतर आम्ही हळदी कुंकू द्यायला घेतलं आणि वाण वगैरे दिलं आणि सगळ्यांनी फोटोशूट केलं. तर खूप मजा आली या कार्यक्रममध्ये. खूप छान रिस्पॉन्स दिला रियांशने, त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना पण खूप छान वाटलं. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.